हे 42,300 ची साडी आहे, पण आता विनकर प्राइस मध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त 27,500 लाच बसणार आहे। ही साडी पण आहे 27,500 ला, हे विनकर प्राइस मध्ये भेटेल तुम्हाला फक्त आणि फक्त 27,500 ला। नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू सत्यनारायण अगेन। आणि जसं की हा खूप स्पेशल म्हणजे खूप जास्त स्पेशल व्हिडिओ असणार आहे, तर पैठणी महोत्सवचा हा एक खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे। ह्याच्यामध्ये आज जे तुम्ही टायटल बघताय 3 लाखाची साडी फक्त 1,85,000। सगळ्यात मेन म्हणजे विणकर ते ग्राहक, विणकर ते ग्राहक, ते पण प्युअर हँडलूम सिल्क मध्ये। हँडलूम पण असणार आहे, पॉवरलूम पण असणार आहे। आणि जसं तुम्हाला माहिती आहे, या पैठणी महोत्सवामध्ये जे उद्यापासून म्हणजे 6 तारखेपासून 14 तारखेपर्यंत आहे, थेट विणकर ते ग्राहक असं पकडा 500 रुपये पासून, तर जसं मी तुम्हाला सांगितलं 3 लाख पर्यंतची पैठणीची तुम्हाला असंख्य व्हरायटी बघायला भेटणार आहे। तर त्यासाठी सत्यनारायणला एकदा व्हिजिट करा आणि एकदा बघा। आणि स्पेशल सगळ्यात मेन म्हणजे जसं मी सांगितलं 3 लाख रुपयाची पैठणी 1,85,000 ला भेटणार आहे, तर ते सगळ्यात एंड मध्ये दाखवणार आहे मी, त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। तर आता आपण चालू करतोय। तुम्ही जसं व्हिडिओच्या स्टार्टिंग मध्ये बघितलं असेल, लूम ऑलरेडी सेटअप झाली आहे। आणि जसं मागच्या व्हिडिओ मध्ये आम्ही सांगितलं होतं की ह्या व्हिडिओ मध्ये तुम्ही जे पण कस्टमर्स येतील, जे पण लोक येतील, त्यांना 2 धागे विणण्याची संधी दिली जाईल। आणि ती जी साडी आपण बनवत आहे ते सीतामाईला अयोध्यामध्ये परिधान केली जाईल। तर ह्या पावन कार्यक्रमासाठी तुम्ही सगळ्या लोकांनी भरभरून या, आवर्जून या। आणि ही जी गोष्ट आहे, ही जी पावन गोष्ट आपण हे करतोय, कार्यक्रम आपण जे करतोय, ते फक्त असं नाही की सत्यनारायण क्लॉथ स्टोअर चा सोहळा आहे असं काही नाहीये, ते आपल्या पूर्ण भारताचा सोहळा आहे। आम्ही फक्त एक निमित्त आहोत, तर तुम्ही या आणि प्लीज एव्हरीवन इज वेलकम। आणि आता हे जे पण स्पेशल जे कलेक्शन आहे ते आपण आता हे दुसऱ्या डिपार्टमेंट मध्ये का दाखवतोय, कारण की जे 6 तारीख ते 14 तारखेचा जो पैठणी महोत्सव असणार आहे त्याची स्पेशल त्या गादीवरती अरेंजमेंट चालू आहे, तर त्यासाठी आपण हे इकडे दाखवत आहे। तर आता फर्स्ट आयटम तुम्ही बघताय, ब्युटिफुल। आता हे प्युअरली हँडमेड साड्या आहेत। ह्या आपण जे आज कलेक्शन शेअर करतोय तुमच्यासोबत, या पूर्ण प्युअर हँडमेड साड्या असणार आहेत, त्या कोणत्याच मशीन मेड नाहीये। आणि तुम्ही बघू शकता साडीचं टेक्स्चर वरूनच तुम्हाला कळेल तर ही हँडमेड साडी आहे। हे कापड पण जे आहेत ह्याला म्हणतात 5 प्लाय कापड, म्हणजे 5 धाग्यांनी एक धागा जो आहे तो बनलेला आहे। इट्स अ 5 प्लाय कापड। ह्याची सगळी जी ब्युटी आहे, जी ब्युटी आहे ह्याच्या, पदर बघू शकता, ब्युटिफुल हिरणाचा पदर दिला आहे। आणि कलर कॉम्बिनेशन पण छान असं यूज केलेलं आहे। हे तर हे सिंगल साडी, सिंगल लेडी। नक्कीच हँडलूम म्हटलं तर सिंगलच पीस येणार आहे। आणि मी सगळ्यांची प्राइसिंग सुद्धा सांगणार आहे। ओके, जे आहेत ते सगळ्यात तुम्हाला असं पकडा विनकर प्राइसिंग मध्ये आहेत, पण फक्त आणि फक्त 6 तारीख ते 14 तारखेपर्यंत। हा म्हणजे ऍक्च्युली हा जो कलेक्शन आहे, हे कलेक्शन तेव्हा मध्ये आम्हाला हे फुल गॅरंटी आहे की त्याच्या अगोदरच संपून जाईल। तर हे ऍट ऍक्च्युअल जी साडी आहे, हे 42,300 ची साडी आहे, पण आता विनकर प्राइस मध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त 27,500 लाच बसणार आहे। ओके, 27,500 ला तुम्हाला ही साडी बसणार आहे। आणि तुम्हाला आवडली असेल तर नक्की स्टोअरला व्हिजिट करा आणि तुम्ही ही साडी बाय करू शकता। तर त्याच्यामध्ये आपण बघू शकता सिमिलर पॅटर्न मध्ये हा एक कलर बनवलाय आपण। ओके, थोडं काय ना काहीतरी फरक दिलाय ह्याला। हे जे बॉर्डर, हे जे आहेत टेम्पल बॉर्डर दिली आहे। ही साडी पण आहे 27,500 ला, हे विनकर प्राइस मध्ये भेटेल तुम्हाला। ओके, आणि सुंदर असा जामुनी शेड आहे।
सुंदर असा लुक आहे साडीचा. या साडीमध्ये जे कलर बनतील ते एकदम म्हणजे युनिकच कलर राहतील. आणि सगळ्यांची जी मजा आहे, तुम्ही म्हणणार की ह्याच्यामध्ये वेगळं काय आहे, तर ह्याच्यामध्ये जे मजा आहे, ह्याच्यामध्ये मजा आहे फक्त आणि फक्त ह्याच्या पदराची. छान अशी हरणाची कॉन्सेप्ट दिलेली आहे यावर. बर्ड सुद्धा दाखवलेलं आहे. फक्त आणि फक्त 27,500 ला. ओके. हे आमचं चॅलेंज आहे. तुम्ही ऑल ओव्हर कुठेही फिरा, कसंही बघा, या प्राइसिंग मध्ये अशक्य आहे. पुढचा आयटम जे घेतोय आपण ते आहे टर्निंग पैठणी. ठीक आहे, टर्निंग मोर पैठणी. ओव्हरऑल कलर रेंज तुम्ही बघू शकता. खास येवल्यावरनं बनवून आलेली आहे. ओके. प्रॉपर असा पैठणीचा पल्लू आहे. अगदी सुंदर, जो ट्रेडिशनली येतो पैठणीला. सर आपण याला बॅक साइडने दाखवूया का व्ह्युअर्सला, याची लॉकिंग कशी असते, जे प्युअर Yes. हँडलूमच्या साड्या असतात, जेणेकरून तुम्हाला ही इझी पडेल, तुम्ही कशा ओळखू शकता. हे दाखवतो. आता हे सगळीकडे इंटरलॉकिंग केलेलं आहे. हे जे कलर आहे ते इकडच्या इकडे बुट्टी फिरून हे इकडे इंटरलॉकिंग, म्हणजे हे जे कडियाल म्हणतात तुम्ही, तर ह्याला ऍक्च्युअल कडियाल म्हणतात. सो हे जे प्युअरच्या साड्या असतात ना, त्या प्रॉपर लॉकिंग केलेल्या असतात. प्युअरच्या साड्या, हँडलूम साड्या, ते पण एक वेगळं झालं. पण हे जे पार्ट आहे हे त्याच्या पलीकडे आहे. त्याची फिनिशिंग ओव्हरऑल तुम्ही बघू शकता. हे बघा, हे धागा इकडच्या इकडच फिनिश होतोय. तर हे इंटरलॉकिंग जे आहे, तर ह्याला खूप टाइम लागतं. फॅब्रिक तर चांगलं आहे, 5 प्लायचं आहे, पण ह्याचं मेन जे कॉस्टिंग जे वाढते ते आहे पूर्णपणे कारिगरामध्ये. हे काम मशीनवरती नाही होऊ शकत, आणि हे काम मशीनवरती नाही होत म्हणून ह्याची आज एवढी प्राइसिंग आहे. आणि जे लोक घालतात, जे एक स्टेटस को वाली लोक आहेत, ते जे जिकडे घालतात, मग ह्याचं रेकग्निशन पण तिकडे भेटतो. तसं हे लोकांना माहिती आहे की हा हे काय आयटम आहे. त्या ह्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या टर्निंग पैठणीमध्ये, आता ही बघा, ही एक बुट्टी आहे चॉकलेटी कलर. ओके. छान असा कॉफी शेड आहे. याचं पण बघू शकता तुम्ही, किती सुंदर असं प्रॉपर केलेलं आहे सगळं. बॅक साइडनी पण तुम्हाला दाखवतो. प्रॉपर अशी लॉकिंग वगैरे केलेली आहे. अगदी जसा समोरून दिसतोय ना, सेम तुम्हाला तसंच पिकॉक बॅक साइडनी पण दिसेल. फक्त कळतंय आपल्याला किती फ्रंट साइड आहे आणि बॅक साइड आहे. आणि जसं तुम्हाला सगळ्यांना प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी आवर्जून सांगतोय, सत्यनारायणच्या प्रत्येक ह्याला प्राइस टॅग लागलेला असणार आहे. सो आपण जे प्राइस तुम्हाला सांगतोय ऑन स्क्रीन, त्याच प्राइस तुम्हाला शॉप मध्ये सुद्धा मिळणार आहे. प्रत्येक ह्याला प्राइस टॅग असा असणार आहे. असं नाहीये की कस्टमर बघून प्राइस लावले जातात. हे आता अंजीर कलर आहे, फिरता कलर आहे. व्हिडिओ मध्ये एखाद्या वेळेस कलर वर खाली तुम्हाला दिसू शकतं. हो, नक्कीच. सो तुम्हाला कधी यायचं असेल तर शॉपला नक्की भेट द्या आणि नक्की कलेक्शन चेक करा. अगदी सुंदर असं कलेक्शन त्यांनी आणलेलं आहे. आणि एकतरी हेवी रेंजची साडी आपल्या कपाटात हवीच. कधी तुमची इच्छा असेल छान अशा रेंजची साडी बाय करायची, तर तुम्हाला कलेक्शन तर मी शेअर करतेच आहे. सो तुम्ही शॉपला नक्की व्हिजिट करून ती खरेदी करू शकता. आणि आपली जी राम मंदिराची जी साडी तयार होती, त्यामध्ये सुद्धा तुम्ही 2 धागे विणून तुमचं योगदान देऊ शकता. आता पुढचा हँडमेड मध्ये जो कॉन्सेप्ट आहे तो आहे थोडा चेक्स मध्ये. प्रोफेशनल म्हणा किंवा भरपूर लोकांना असं आहे की चेक्स एक थोडंसं एक वेगळं रुबाब दिसतं. चेकच्या साड्या लवकर भेटत पण नाही. तर आपल्याला सत्यनारायण क्लॉथ स्टोअर मध्ये हे चेकच्या साड्या ज्यावेळेस तुम्ही महोत्सवाला येणार तर ते पण बघायला भेटणार. तर तुम्ही हे बघू शकता. 46,000 ची साडी आहे, पण फक्त आणि फक्त 30,000 रुपयाला भेटेल तुम्हाला. छानशी मुनिया बॉर्डर आहे, पूर्ण चेक्सचा पॅटर्न आहे. छान फिरता कलर आहे, धूप छाव कलर आहे हा पण. आणि याचा पदर आपण तुम्हाला दाखवूया आता. छान असा पिकॉकचा पदर दिलेला आहे, मोर दाखवलेली आहेत छान असे. व्हिडिओ मध्ये भलेही तुम्हाला उलटा दिसत असेल, पण तुम्ही एकदा 100% व्हिजिट करा. या साडीची जी मजा आहे
ते नेसल्यावरती ती वेगळीच मजा आहे. चेक्स मध्ये हे असे वेगळे वेगळे पैठण आहेत. हा एक कलर पण आहे. त्याच्यानंतर हे टर्निंग पैठणी मध्ये आहे. ओके. फॅब्रिक हे सेम आहे, पण ह्याच्यामध्ये दिवस जास्त गेलेले आहेत. ह्याच्यामध्ये कारिगिरी जास्त झाली आहेत, म्हणून ह्याची थोडी कॉस्टिंग वेगळी आहे. त्याच्यानंतर मुनियामध्ये जर का एक दुसरा पॅटर्न पाहिजे असेल स्ट्राइप्स मध्ये, सुंदर असा शेड आहे. ऑफ व्हाईट ला सुंदर अशी रेड कॉपरिश कलर मध्ये बॉर्डर दिलेली आहे आणि त्यावर तुम्हाला अशा लाइनिंग्स मिळते. ब्युटिफुल सुंदर असा पदर आहे. तुम्ही रिअल मध्ये जेव्हा बघाल ना तेव्हा तुम्ही फील करू शकता की साडीचं टेक्स्चर कसं आहे आणि त्यावर यूज पूर्ण केलेले tissue वरती कलर आहे. कॉम्बिनेशन अगदी सुंदर. तुम्ही जेव्हा हात लावणार ना तेव्हा सुद्धा तुम्हाला फील होईल की याच्या मागे खरंच खूप मेहनत असेल म्हणून. ही जी साडी आहे ते तुम्हाला फक्त आणि फक्त 30,000 रुपयाला पडेल. ते विनकर प्राइस आहे. ओके. 46,100 रुपीजची साडी आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त 30,000 रुपयाला पडेल. आता एक स्टेप वरती येऊ. ओके. आता 1 लाखाच्या वरती जाऊ. ठीक आहे. सुंदर असा पेस्टल शेड आहे. फ्रेम मध्ये तुम्हाला नक्कीच थोडासा कलर हा चेंज दिसणार आहे. अबोली कलर जो असतो ना त्याचा लाईट शेड आहे हा. पीच कलर आहे. तुम्ही बघू शकता. सुंदर असं बॉर्डर बघा. छान अशी बॉर्डर दिलेली आहे आणि तुम्हाला स्क्रीनवर थोडे डार्क कलर दिसतात बॉर्डरला, पण एकदम लाईट शेड मध्ये यूज केलेले सगळे कलर्स. सर याची रेंज काय असणार आहे? हे तशी ऍट ऍक्च्युअली 1,15,000 ची साडी आहे, ओके. पण आता व्ह्युअर प्राइस मध्ये फक्त आणि फक्त 75,000 ला पडेल. ओके. 75,000ला तुम्हाला ही साडी बसणार आहे, ती पण फक्त पैठणी महोत्सवामध्ये. सो तुम्हाला साड्या बाय करायची असेल तर तुम्ही 6 तारखेपासून 14 जानेवारी पर्यंत शॉपला व्हिजिट देऊ शकता आणि त्यामध्ये तुम्हाला ऑफर्स मध्ये या साड्या मिळणार आहे. नंतर मात्र जी त्यांची ऍक्च्युअल प्राइस आहे त्या प्राइस मध्ये तुम्हाला साड्या घ्याव्या लागतील. आता आपण थोडस क्लायमॅक्स वरती येऊ, ज्याच्यासाठी सगळे लोक वेट करतायत. 3 लाखाची साडी, पण फक्त आणि फक्त 1,85,000 ला या पैठणी महोत्सवात. तुमच्यापैकी बऱ्या लोकांना असं वाटत असेल की 1,85,000 म्हणजे किती किंमत झाली, पण येण्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही हे कलेक्शन बघणार त्यावेळेस तुम्हाला असं वाटणार की 1,85,000 किंवा जी लोक रेग्युलर मध्ये घेतात ह्या साड्या, तर त्यांना समजेल की 1,85,000 हे खरंच हे खूप म्हणजे खूप असं रेट आहे जे भेटणार नाही आहे. त्यासाठी मी एवढं कॉन्फिडन्सने सांगतोय की आता हे जे पण कलेक्शन बघितलं हे पैठणी महोत्सवानंतर तुम्हाला हे कलेक्शन बघायला भेटणार नाही, कारण की हे सिंगल साडी सिंगल लेडी आहे. येस, लेट्स कम. तर जसं मी तुम्हाला सांगितलं हे सगळं 5 प्लायचाच कापड आहे. ओके. ठीक आहे. पण आता ह्याच्यामध्ये अगेन ह्याच्यामध्ये आता हे बॉर्डर बघू शकता, बारीक मुनिया एकदम ब्युटिफुल बॉर्डर दिली आहे आणि ही साडी जी आहे पूर्ण हँड विविंग केलेली आहे, त्यासाठी ह्याचं एवढं रेट आलेलं आहे. ह्याची जी मेकिंग कॉस्ट आहे, मेकिंग जी बनलेली आहे त्यामुळे ह्याची एवढी कॉस्टिंग आलेली आहे. बघू शकता तुम्ही अगदी सुंदर असं पॅटर्न त्यावर केलेलं आहे. छान छान काही बर्ड्स आहेत, अॅनिमल्स आहेत, अशा वेगवेगळ्या प्रिंट्स त्यावर ऍड केलेल्या आहेत. फिगर्स तुम्ही बघा, फिगर्सची फिनिशिंग बघा. ते प्रॉपर आतून पण लॉकिंग वगैरे केलेलं आहे. हे बघा, हे सगळीकडे इंटरलॉकिंग, हे बारीक बारीक इंटरलॉकिंग. ह्याला मेहनत खूप जाते. जवळपास 4 कारिगर, ज्यावेळेस तुम्ही असा पकडा 20 ते 25 दिवस एका साडीच्या पाठीमागे लागतात ना, त्यानंतर हा मास्टरपीस बनतो. तर तुम्ही हे पकडा 25 दिवस 4 कारिगर लागलेले आहेत, जवळपास 100 ते 110 दिवस लागलेले आहेत या साडी बनण्यासाठी. आणि ही फिनिशिंग मशीन मध्ये इट इज जस्ट नेक्स्ट टू इम्पॉसिबल.
इट इज जस्ट नेक्स्ट टू इम्पॉसिबल. आता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना हे प्रश्न असेल की हँडलूम साडी आता तुम्ही घेतात, ठीक आहे. आता भरपूर लोक हँडलूम साडी कशावरनं ओळखतात, ज्यावेळेस त्यांना हे असं काही ना काहीतरी दिसतं. भरपूर लोक हे पण म्हणतात अरे हे डिफेक्ट आहे, बरोबर आहे का नाही. तर आता ज्यावेळेस तुम्ही दुकानात येणार आणि तुम्ही स्वतः लूम कशी चालते ते बघणार, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की ही खरी पहचान आहे. हा, हे हँडलूम साडीची ही खरी पहचान आहे. सर, मशीनच्या बरोबर साड्यांवरती, बोलले. सुरतच्या साड्यांवरती असं कधीही तुम्हाला हा, बघायला नाही भेटणार. प्लेन असते. जी मशीनची साडी असते ना ते एकदम प्लेन येणार आहे तुम्हाला, आणि ही जी हँडलूमची साडी असते तुम्हाला असं कुठेतरी एखादा दोरा निघालेला किंवा मग थोडंसं मिसमॅच झालेलं दिसेल, त्यावरूनच कळते की ती हँडलूम आहे, ती हातावर विणलेली साडी आहे. आणि तुम्ही असं विचार करत असाल ते डिफेक्ट आहे, तर ते नक्कीच चुकीचं आहे. किती म्हटलं ते एका माणसाने विणलेली, ती पण एवढी मेहनत करून, तर त्यामुळे ते थोडेफार एखाद्या वेळेस धागा खालीवर झालेला असतो आणि त्यावरूनच कळतं की ती प्युअर हँडलूमची साडी आहे. तर तुम्ही हे बघा, ज्यावेळेस 3 कारिगर 3 महिन्यासाठी मेहनत करतात ना, आणि तुम्हाला असं पाहिजे असेल तर 3 कारिगरांनी काय केलं आहे, हा मग मास्टरपीस बनतो. गोल्ड जरी मध्ये आहे, ऑल ओव्हर डिझाईन असणार आहे. तर ह्या साडीची खासियत अशी आहे, ह्याला हाफ अँड हाफ साडी म्हणतात. ओके, ठीक आहे. ह्याचा जो पदर आहे ते जवळपास तुम्ही असं पकडा 2.5 मीटरचा पदर आहे. हे जे आता तुम्ही हे पॅटर्न बघतायत हे 2.5 मीटरसाठी आहे. म्हणजे हाफ 2.5 मीटर्स. हाफ साडीमध्ये तुम्हाला अशी प्रिंट मिळणार आहे सगळीकडे. आणि इफ तुमचं वेडिंग फिक्स झालेलं असेल आणि तुमचं बजेट खरंच खूप चांगलं असेल ना, तर तुम्ही नक्कीच अशा साड्या बाय करू शकता. तर तुम्ही बघू शकता, तर हे बघा, हे साडीचा पदर आहे. काहीतरी वेगळं, काहीतरी युनिक. नक्कीच. आणि मग नंतर ही बॉडी आहे. ही मिरी जे येणार आहेत ते ही असणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघताय आता लूम पूर्ण सेटअप झाली आहे. आणि जसं आम्ही सांगितलं होतं की जे साडी बनणार आहे ते राम मंदिरामध्ये सीतामाईसाठी अयोध्यामध्ये जाणार आहे. तर ह्या पावन अवसरामध्ये जर का तुम्हालाही योगदान द्यायचं असेल तर तुम्हालाही पाहिजे की तुमच्या हाताने कुठली तरी एक भेट वस्तू राम मंदिरामध्ये जावी. तर अशा प्रकारे तुम्ही एका प्रकारे एक प्रेझेंटही तुम्ही देऊ शकता राम मंदिरामध्ये. तर त्यासाठी तुम्ही सत्यनारायण क्लॉथ स्टोअर्स वाघोलीमध्ये लाईफलाईन हॉस्पिटलच्या अपोजिट मेन नगर हायवे वरती व्हिजिट करा. 6 तारखे ते 14 तारखे हे जे आपलं जे कार्यक्रम, हे जे सोहळा आहे ते हे इकडे आपल्याकडे चालू आहे सत्यनारायण क्लॉथ स्टोअर्स वाघोली. आणि जसं पाहिजे असेल, सत्यनारायण क्लॉथ स्टोअर इज अ वन स्टॉप सोल्युशन. सगळे काही गोष्टी एकच छताखाली. किड्स, बॉईज, गर्ल्स, लेडीज रेडीमेड, लेडीज ड्रेस मटेरियल, ब्लाउज पीस, मॅचिंग सेंटर, हँडलूम्स, साडी, जेंट्स फॅब्रिक्स, शूटिंग, शर्टिंग, शेरवानी, सगळे काही गोष्टी तुम्हाला एकच छताखाली भेटेल. आणि 6 तारीख ते 14 तारीख प्लीज या दुकानामध्ये आणि या पावन अवसरामध्ये योगदान करा. जय श्रीराम.